जिल्हा परिषद सदस्यांना प्रशासकीय कामात थेट हस्तक्षेप करण्यास मनाई, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. विनापरवाना कार्यालयीन पाहणी करण्यावर निर्बंध. मुंबई, दि. 8 मे 1995 महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने एका परिपत्रकाद्वारे जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारांबाबत स्पष्टीकरण दिले असून सदस्यांना जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विभागांना अचानक भेटी देऊन कार्यालयीन कामकाजाची पाहणी करण्यास मनाई केली आहे. नेमके प्रकरण काय? शासनाच्या निदर्शनास आले होते की काही जिल्हा परिषद सदस्य अचानक विभागांना भेटी देऊन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची आणि प्रशासकीय कामांची तपासणी करत होते. अशा प्रकारच्या अचानक भेटींमुळे प्रशासकीय कामात अडथळे निर्माण होऊन कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही नियमावली स्पष्ट केली आहे. पत्रातील मुख्य मुद्दे. कायदेशीर तरतूद. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 नुसार जिल्हा परिषद सदस्यांना कार्यालयीन कामकाजाचे पर्यवेक्षण करण्याचे अधिकार किंवा कर्तव्ये ठरवून दिलेली नाहीत. तपासणीवर बंदी. सदस्यांना आता जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन कामकाजाची परस्पर पाहणी करता येणार नाही. पर्यायी मार्ग. जर सदस्यांना काही मागण्या किंवा प्रश्न मांडायचे असतील तर त्यांनी थेट विभागांत न जाता जिल्हा परिषद अध्यक्ष, समितीचे सभापती किंवा प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करावी असे सुचवण्यात आले आहे. अंमलबजावणीचे आदेश. या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे परिपत्रक सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणावे, असे आदेश उपसचिव महाराष्ट्र शासन व्ही. बनसोडे यांनी दिले आहेत. राज्यपालांच्या आदेशानुसार हे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.